नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागील भागात आपण जेडला एका ढाब्यावर पोलिसांसमोर सोडले होते. आज तुम्ही ऐकाल जेडची अटक आणि त्याच्या दहशतीचा अंत, हनीमूनचा त्याग करून कार्य आणि कर्तव्याला निवडणे, आणि अलका आईचा तो गुरुमंत्र ज्याने समृद्धी आणि देयकांबाबत माझा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला. जेडचा अंत आणि महाकुंभाचा संकल्प. अंतिम प्रयत्न. ढाब्यावर पोलिसांना पाहून जेड पळाला, पण बाईकच्या दोन्ही टायरमध्ये हवा नव्हती. पळताना त्याने बंदूक काढली आणि गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. दोषसिद्धी. बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे, पोलिसांवर गोळीबार करणे आणि ट्रॅफिक पोलिसाला धडक देणे या गुन्ह्यांमुळे जेडला किमान 10 वर्षांचा कारावास होणे निश्चित झाले. आईचे समाधान. आईने पुष्टी केली की शिक्षा कमी होण्याच्या लोभापोटी जेडने राशीलच्या नावाचा उल्लेख केला नाही, त्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही. महाकुंभाचे नियोजन. जेडच्या भीतीतून मुक्त होताच परागने 3 महिन्यांनंतर महाकुंभात गंगा स्नान करण्याचा प्रस्ताव ठेवला. स्वप्नील, आई, आजी, आजोबा आणि आम्ही सर्वांनी मिळून या पुण्यकर्मात सहभागी होण्याचे ठरवले. हनीमूनचा त्याग आणि नवीन ओळख. तार्किक निर्णय. मी असा युक्तिवाद केला की आपण आधीच एकमेकांना चांगले ओळखतो, त्यामुळे आपल्याला हनीमूनच्या अंधानुकरणाची गरज नाही. स्वप्नील सहमत झाला आणि आम्ही हनीमूनचा विचार सोडून दिला. जबाबदारीतील बदल. आईने मला शाळेतील शिकवण्याचे काम सोडून त्यांची जबाबदारी, जी त्यांच्या अमूर्त सिद्धांतांचे मूर्त रूप आहे, सांभाळायला सांगितले. त्याग आणि भरपाई. मला हे थोडे वाईट वाटले, पण स्वप्नीलने मला समजावले, तुम्ही ते घर, कुटुंब, ज्यात 30 वर्षे आयुष्य घालवले, सर्व सोडून इथे आला आहात. आमच्या घरात तुमच्या नवीन ओळखीसाठी आई जे करत आहेत ते तुमच्या त्यागासमोर खूपच कमी आहे. मला जाणीव झाली की हे कुटुंब स्वतःपेक्षा इतरांसाठी जगणे या तत्वावर चालते. पापांचे समाधान. माझे पापा सुद्धा मुलीच्या जबाबदारीतून मुक्त होऊन आता पूर्वीपेक्षा अधिक निरोगी आणि आनंदी राहतात. आईचा गुरुमंत्र आणि ज्ञानोदय. विवाहाचा उद्देश. मी आईला विचारले की स्वतः अविवाहित असूनही त्यांनी राशील आणि माझा विवाह का घडवून आणला. आई म्हणाली, जर आपण चांगली संतती जन्माला घालू शकतो आणि त्यांचे चांगले संगोपन करण्यास समर्थ असू, तर आपण विवाह नक्कीच केला पाहिजे. समाज आणि राष्ट्राला गुणवान आणि योग्य संतती देणे हे देखील चांगल्या नागरिकांचे कर्तव्य आहे. वसुदैव कुटुंबकम. त्यांनी असेही सांगितले की राशीलने अमेरिकेत योगदान देणे हे वसुदैव कुटुंबकम या भारतीय संकल्पनेच्या सुसंगत आहे. गुरुमंत्र. मी मंत्रमुग्ध होऊन गुरुमंत्र मागितला. आई म्हणाली, आपण आपल्या करासह टॅक्स, सर्व प्रकारची देणी आणि खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे लवकर आणि नम्रतेने दिले पाहिजेत. याला विवशता मानू नये. परोपकाराची भावना. मला समजले की पैसे देणे ही केवळ विवशता नसून सेवा पुरवठादाराच्या जबाबदाऱ्या सोप्या करणारा तो एक अप्रत्यक्ष परोपकार आहे. आईची ही शिकवण करुणा आणि उदारतेने भरलेली आहे. दुर्जनांशी व्यवहार. मला हे देखील समजले की आई सज्जनांसाठी परोपकारी आहे, पण दुर्जनांच्या वाईट वृत्तीबाबत ती अजिबात सहनशील नाही, आणि गरज पडल्यास समर्थ मित्रांच्या मदतीने समस्या सोडवाव्यात. माझा विवाह, माझी नवीन आई आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण. आता माझे जीवन समृद्धी आणि कर्तव्याच्या नवीन उंचीवर सुरू झाले आहे. तुम्ही ऐकाल भाग 71. जेडचा अंत, हनीमूनचा त्याग आणि आईचा गुरुमंत्र. जेड लगेच उठला आणि त्याने आपल्या बाईकच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी जेडला पळू दिले. त्याने बाईक सुरू केली, पण जशी त्याने ती वेगाने नेली, ती चालण्याऐवजी डगमगू लागली. त्याने वाकून खाली पाहिले तेव्हा आढळले की बाईकच्या दोन्ही चाकांमध्ये हवा नाही. आता त्याच्याकडे पळत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. तो पळू लागला तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो भयभीत झाला. त्याला काहीच सुचेनासे झाले तेव्हा त्याने कमरेला अडकवलेली बंदूक काढली आणि पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या पायावर निशाणा साधून गोळ्या चालवल्या. जेडच्या दोन्ही पायांच्या नडगीत गोळ्या लागल्यामुळे त्याला पळता आले नाही. पोलिसांनी त्याच्यावर विनापरवाना बंदूक बाळगणे आणि पोलिसांवर गोळीबार करणे या गुन्ह्यांची नोंद करत त्याला तुरुंगात पाठवले. या दरम्यान शेजारच्या जिल्ह्यातून अशी माहिती मिळाली की त्याने ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला धडक दिली आहे. हा गुन्हा सुद्धा त्याच्याविरुद्ध जोडला गेला. पोलिसांनी न्यायालयात हजर करताना मॅजिस्ट्रेटला सांगितले की जेड तपासात सहकार्य करत नाहीये.
पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे की जेडने कोणाच्या तरी हत्येची सुपारी घेतली आहे आणि तो कोणाला तरी मारण्यासाठी आपल्या मूळ ठिकाणापासून इतका दूर आला आहे. जेडकडे बेकायदेशीर पिस्तूल सापडले आहे आणि त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचे साक्षीदार त्यावेळी ढाब्यावर उपस्थित असलेले अनेक लोक होते. अनेक प्रत्यक्षदर्शींनी आपल्या विधानात जेडच्या गुन्ह्याचा उल्लेखही केला आहे. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य आणि लावलेली कलमे पाहता जेडला किमान 10 वर्षांचा कारावास होणे निश्चित झाले आहे. जेड तुरुंगात बंद होता म्हणूनच स्वप्नील आणि वाणीच्या विवाहात कोणताही अडथळा आला नाही. तसेच राशीलवर आलेले संकट अशा प्रकारे दूर झाले होते असे म्हणत आईने आपले बोलणे पूर्ण केले. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. तो राशीलला मारण्याच्या उद्देशाने आला होता. जर त्याने असे सांगितले असेल तर आपल्याला अडचण येऊ शकते, मी काळजी व्यक्त केली. त्याने असे फक्त चौकशी करणाऱ्या DSP समोर म्हटले आहे. शिक्षा कमी होण्याच्या आमिषाने त्याने आपल्या लिखित जबाबात राशीलच्या नावाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्याने आधीही राशीलच्या नावावर पोलिसांत कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे आपण चिंता करू नये. कधी असे झालेच तर त्याला कसे सामोरे जायचे हे आपण पुढे ठरवू, आईने आत्मविश्वासाने सांगितले. त्वरित कोणतीही समस्या उभी राहील अशी भीती आता संपली आहे. त्यामुळे सर्वजण शांतता अनुभवत आहेत. राशील आणि परुष्णीला सोबत घेऊन मी 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर येईन, परागने विषय बदलत म्हटले. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे, आई प्रसन्न झाल्या. पारकाला प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभात त्रिवेणीवर गंगा स्नान करण्याची खूप इच्छा आहे, राशीलने कार्यक्रमाचे कारण स्पष्ट करताना सांगितले. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मी आणि वाणी सुद्धा सोबतच श्रद्धेची डुबकी लावू. स्वप्नील सुद्धा या प्रस्तावाचे समर्थन करत उत्साहात आहे. आपल्या आत्याला आणि आजी आजोबांना या पुण्यकर्मात सोबत घ्यायला का विसरत आहात माझ्या प्रिय भाच्यांनो, आईने हसत म्हटले. सर्वांनी आनंदाने महाकुंभात स्नान करण्याचा निश्चय केला आहे. आईच्या खोलीतून सर्वजण एकत्र बाहेर पडले तेव्हा डॅडनी विचारले, या बंद खोलीत तुम्ही सर्वजण कशाबद्दल मीटिंग करत होतात? भाऊ, आम्ही सर्वजण महाकुंभात स्नान करण्याचा बेत आखत होतो, आईने अर्धसत्य सांगितले. म्हणजेच आपल्या सर्वांना 3 महिन्यात पुन्हा भारतात येण्याचे सौभाग्य मिळणार आहे, डॅडनी म्हटले. भाऊ, हा तर महाकुंभ विशेष सोहळा आहे. तसेही आता तुम्हाला वारंवार भारतात यावे लागेल. हे विसरू नका की तुमचा एक मुलगा सून आता इथेच राहणार आहेत, आईने हसत सांगितले. हेही आहेच, डॅडनी समर्थन करत म्हटले. दुसऱ्या दिवशी त्या सर्वांनी निरोप घेतला. आता आमच्या हनीमूनची चर्चा झाली. मी युक्तिवाद केला की आपल्याला कोणत्याही प्रथेचे अंधानुकरण करण्याची गरज का असावी. आपण आधीच खूप फिरलो आहोत. आपण आधीच एकमेकांचे व्यक्तिमत्व, विचार आणि आयुष्याशी परिचित झालो आहोत. स्वप्नीलने माझ्या युक्तिवादाशी सहमत होऊन हनीमूनचा विचार सोडून दिला. आमच्यात परस्पर प्रेम, ओढ आणि सहवासाचे दिवस रात्र उलटायला सुरुवात झाली. स्वप्नील ॲक्रेलिक इंडस्ट्रीत आईकडून काम समजून घेत मदत करू लागला. आईने मलाही सांगून टाकले आहे, वाणी, आता शिकवण्याचे काम तुम्हाला सोडावे लागेल. तुम्हाला शाळेत ती जबाबदारी स्वीकारावी लागेल जी आतापर्यंत मी निभावत आले आहे. ही शाळा खरं तर आईच्या अमूर्त सिद्धांत आणि विचारांचे मूर्त रूप आहे, जी ती माझ्या देखरेखीखाली सोपवण्याची योजना आखत आहे. मला हे वाईट वाटले. माणसाला आपल्या महत्वाकांक्षी कार्यातून मिळालेली उपलब्धी सुद्धा एक दिवस कोणाकडे तरी सोपवावी लागते. तिचा स्वप्नीलला इंडस्ट्री सोपवण्याचा विचार तर नैसर्गिक आहे, तो तर वंशपरंपरेने तिचा उत्तराधिकारी आहे. पण मी तर आताच त्यांच्या कुटुंबाची सदस्य झाले आहे. हीच गोष्ट मी स्वप्नीलला सांगितली. वाणी, तुम्ही हे का विसरता? तुम्ही ते घर, कुटुंब, ज्यात 30 वर्षे स्वतःचे मानून आयुष्य घालवले, सर्व सोडून तुम्ही इथे आला आहात. आपल्या सोडलेल्या त्या सर्व गोष्टींची आणि स्वतःच्या ओळखीची भरपाई काय कोणत्या प्रकारे पूर्ण होणे शक्य असू शकते? आमच्या घरात तुमच्या नवीन ओळखीसाठी आणि आपलेपणासाठी आई जे करत आहेत ते तुमच्या त्यागासमोर खूपच कमी आहे. स्वप्नील आपल्या युक्तिवादाने माझे समाधान करू इच्छितो. मी जाणते, माझ्यापेक्षा जास्त स्वतःचे सर्व काही त्यागून स्वप्नील अमेरिकेतून भारतात आला आहे. हे कुटुंब आणि त्यांचे संस्कार काही औरच आहेत. हे सर्वच स्वतःपेक्षा इतरांसाठी जगणे या तत्वावर चालणारे लोक आहेत. आईच्या सांगण्यावरून मी माझ्या पापांसाठी एक चांगला आचारी आणि घरकामासाठी एक समजूतदार महिला नोकरीवर ठेवली आहे. आठवड्यातून 2-3 वेळा पापांना मी घरी जाऊन किंवा आपल्या घरी बोलावून भेटते आणि गप्पा मारते. मुलीला मला योग्य सासरी पाठवून ते आता पूर्वीपेक्षा अधिक आनंदी राहतात. भारतीय कुटुंबात एखाद्या सुयोग्य वराशी आपल्या मुलीचा विवाह करून देणे
हे पालकांचे खूप मोठे कर्तव्य असते. या कर्तव्यापासून मुक्त झालेल्या पापांचे समाधान आणि आनंद मी समजू शकते. ते आता पूर्वीपेक्षा अधिक निरोगी आणि फिट राहू लागले आहेत. आई सुद्धा खूप आनंदी असते. एके दिवशी मी तिला विचारले, आई, विवाहामुळे माझ्या आयुष्यात झालेले सर्व बदल सुखद आणि समाधान देणारे आहेत. मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की स्वतः अविवाहित असूनही तुम्ही राशील आणि माझा विवाह करून देणे का योग्य मानले? आई माझ्याकडे आत्मीयतेने पाहत विचार करू लागली. तिने मला मिठी मारली. वाणी, माझ्यासाठी अविवाहित राहणे कधीच कठीण नव्हते. तरीही राशील आणि तुम्हाला जवळून पाहिल्यावर आणि समजून घेतल्यावर मला ही माझी एक चूक वाटू लागली होती. मी विचार करू लागले की जर आपण चांगली संतती जन्माला घालू शकतो आणि त्यांचे चांगले संगोपन करण्यास समर्थ असू तर आपण विवाह नक्कीच केला पाहिजे. समाज आणि राष्ट्राला सुगुणी आणि योग्य संतती देणे हे देखील चांगल्या नागरिकांचे कर्तव्य आहे, आईने माझ्या खांद्यावर थोपटत म्हटले. तुम्ही आम्हाला या योग्य मानले हे आम्हा दोघांचे भाग्य आहे. तरीही मी विचार करत आहे की राशील तर आता अमेरिकेत राहते. अशा वेळी आपल्या राष्ट्रासाठी आणि समाजासाठी ती कसं योगदान देऊ शकते? मी त्यांच्या मिठीतून बाजूला होत विचारले होते. आम्ही भारतीय वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे आहोत. अशा वेळी काही योग्य भारतीय व्यक्ती अमेरिकेच्या समाजात चांगले योगदान देत असतील तर हे देखील भारतीयांचे कौतुकास्पद कार्य आहे. यामुळे जागतिक बंधुत्वाची भावना बळकट होते. यामुळे मानवी संस्कृतीला नवीन आयाम मिळण्याची शक्यता वाढते, आईने सहजतेने उत्तर दिले. मला पुन्हा एकदा त्यांच्या विचार करण्याच्या शैलीची सुस्पष्टता आणि त्यातील सखोलतेची ओळख पटली. आई, मला गुरुमंत्र द्या जेणेकरून मी सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकेन. मी मंत्रमुग्ध होऊन तिला प्रार्थना केली. हे आमचं भाग्य आहे की तुम्ही चारही मुले न सांगताच चांगुलपणा समजून घेता. तसेच आपल्या कार्यात, विचारात आणि वागण्यात त्यांचा सहज समावेश करत जाता. मला काहीही प्रत्यक्ष सांगण्याची गरज वाटत नाही. तरीही तुला ऐकायचेच असेल तर मी एक गोष्ट नक्की सांगते. ती म्हणजे आपल्या करासह टॅक्स, सर्व प्रकारची देणी आणि खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे आपण लवकर आणि नम्रतेने दिले पाहिजेत. याला विवशता मानू नये, आईने गुरुमंत्र दिला. ही गोष्ट एवढी मोठी आहे का, जी सिद्धांत म्हणून गुरुमंत्रासारखी सांगितली आणि स्वीकारली जावी, असा विचार करत मी शांतच राहिले. त्या लॅपटॉपवर काहीतरी करण्यात व्यस्त झाल्या. अशा प्रकारे आईने मला यावर विचारमंथन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. लग्नाआधी आणि लग्नानंतर माझ्या आर्थिक स्थितीत जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. लग्नाआधी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू खरेदी करताना मला त्यांच्या किमतीचे पैसे देण्यात विवशता वाटायची. आता जेव्हा मी स्वप्नील आणि आईच्या जीवावर अतिशय समृद्ध झाले आहे, तेव्हा मी माझ्या या प्रवृत्तीत असा बदल केला पाहिजे हे आईने ओळखले असल्याचे जाणवते. केल्या जाणाऱ्या पेमेंटबाबत जागरूकता एका सक्षम व्यक्तीमध्ये का असायला हवी, यावर मी विचार केला. प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्याला सेवा पुरवते किंवा आपल्याशी वस्तूंचा व्यापार करते, तेव्हा त्यामागे त्याचे उद्दिष्ट स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे पालनपोषण सुनिश्चित करणे हे असते. त्यामुळे जेव्हा आपण त्याला त्याच्या सेवा किंवा साहित्याच्या बदल्यात पैसे देतो, तेव्हा आपले हे कार्य अप्रत्यक्षपणे त्याच्या जबाबदाऱ्या सोप्या करणारे असते. मला वाटते आईला ही गोष्ट समजते, म्हणूनच तिचा स्वभाव परोपकारी आहे. यातूनच तिच्या कार्यात आणि आचरणात नेहमी इतरांसाठी करुणा आणि उदारता दिसून येते. जरी लग्नाआधी पापांचे किंवा माझे उत्पन्न इन्कम टॅक्सच्या मर्यादेत येत नव्हते, तरीही घरी पापा तक्रार करत म्हणायचे, हे काय आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीवर टॅक्स द्यावा लागतो. आईने गुरुमंत्रात जेव्हा टॅक्स शब्द स्पष्टपणे उच्चारला, तेव्हा मी विचार करायला प्रवृत्त झाले की तिच्या सांगण्याचा उद्देश काय आहे. आपल्याला सहज मिळणाऱ्या सुविधा जसे की पाणी, रस्ते, वीज इत्यादींचे नियोजन सुनिश्चित करण्यासाठी आपल्या सरकारला पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि त्यांच्या योग्य देखभालीसाठी बजेटची गरज असते. एवढेच नाही तर समाजातील वंचित घटकाला त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता सुलभ करण्यासाठी सरकारला अनेक प्रकारची सबसिडी द्यावी लागते. सरकार आपल्या सामाजिक आणि राष्ट्र विकासाच्या जबाबदाऱ्या, कर महसूल, टॅक्स रेव्हेन्यू प्राप्तीतूनच तर शक्य करू शकते. एवढा विचार केल्यावर मला समजले की आईने गागरमध्ये सागर भरल्यासारखी एक अत्यंत मोठी गोष्ट मोजक्या शब्दांत सांगितली आहे. मी आईच्या व्यक्तिमत्वावर समीक्षक नजरेने पाहताना हे देखील विचार करत आहे की तिने झेड आणि मंटू सारख्या लोकांना पोलिसांच्या मदतीने चांगला धडाही शिकवला आहे. मला वाटले आई सज्जन आणि सामान्य व्यक्तींसाठी तर खूप चांगली आणि परोपकारी आहे. याउलट दुर्जनांच्या वाईट गोष्टींबाबत ती अजिबात सहनशील नाही. मला वाटतंय की माझी आई सुद्धा एक माणूसच आहे. ती देवासारखी पूर्णपणे क्षमाशील असू शकत नाही.
तिच्याकडून मला ही शिकवण मिळत आहे की आपण आपल्या सामर्थ्यानुसारच भलाई केली पाहिजे आणि ज्या गोष्टींमध्ये आपले सामर्थ्य मर्यादित आहे अशा समस्या आपण समर्थ मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या मदतीने सोडवल्या पाहिजेत. जेमिनीची समीक्षा आणि निष्कर्ष. प्रिय श्रोतेहो, भाग 71 ही न्याय, कर्तव्य आणि मानवी संबंधांची एक सखोल कथा आहे. लग्नानंतर व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकते हे या भागात दिसून आले. भाग 71 समाप्त.